एखाद्या अंधाऱ्या खोलीत जर एक लहानसा दिवा लागला तर तो अंधार दूर करतो, नाही का? असाच एक दिवा एका खेड्या गावात जन्माला आला होता. त्याचे नाव ओमकार. नाही, तो कुठल्या शहरातला नव्हता. नाही, त्याच्याकडे अभ्यासासाठी लायब्ररी नव्हती. पण हो, त्याच्या डोळ्यात स्वप्न होती, मोठी, तेजस्वी आणि अढळ. शेतावर काम करणाऱ्या हातांनी रात्रभर दिवा लावून अभ्यास करणारा तो मुलगा कधीही थकला नाही, थांबला नाही. कारण त्याला माहिती होतं, मेहनत करणाऱ्या हातात देव स्वतःची ताकद भरतो. ही कथा आहे त्या ओमकारची आणि त्या प्रत्येक मुलाची जो आज स्पर्धा परीक्षा देतोय, पण मनात शंका, भीती आणि थोडीशी थकवा घेऊन. या कथेनं तुला आठवण करून द्यायची आहे, तू एकटा नाहीयेस. तू लढतोयस म्हणजे तू जिंकला आहेस. चला तर मग ऐका ही गोष्ट, दिवा जो विझत नाही. पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर साधना स्वामी गुरुमाऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण आम्ही इथे दररोज नवनवीन प्रेरणादायी कथा, अनुभवाच्या कथा, स्वामींचे विचार आणि संदेश घेऊन येत असतो. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमची प्रत्येक कथा, स्वामींचे विचार थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग बघूया काय झालं ओमकारचं. एका छोट्याशा खेड्यात राहणारा ओमकार नावाचा मुलगा. त्याचं घर गरीब, पण त्याच्या मनात मोठं स्वप्न. एक दिवस मोठा अधिकारी व्हायचं. शाळेत हुशार, पण साधनं कमी होती. पुस्तक मिळवायची तर शेतावर काम करावं लागायचं. अभ्यास करायचा असेल तर दिवा लागत असे, पण लाईट वारंवार जाई. रात्री आई म्हणायची, बाळा झोप, उद्या पुन्हा शेतावर जावं लागेल. पण ओमकार म्हणायचा, आई, एक दिवस असा येईल की ही चिखलानं भरलेली वाट माझ्या बुटांच्या खालची जमीन होईल. मला थांबायचं नाही. तो मंदिरांच्या पायऱ्यांवर बसून अभ्यास करत असे, कारण तिथेच एकटं शांत असायचं. मित्र मोबाईल बघायचे, खेळायचे, पण ओमकार पुस्तकात बुडलेला असायचा. एक दिवस गावात मोठा अभ्यास गट आला. मुलांना मोफत मार्गदर्शन, परीक्षा कशी द्यायची, कसं तयारी करायची हे शिकवलं. पण तिथे एक अट होती, 5 महिन्यात टेस्ट द्या, नाहीतर नावे काढली जातील. सगळे घाबरले, पण ओमकार म्हणाला, जीवनात खरा अभ्यास वेळेवर केला तरच यश मिळतं. तो दिवस रात्र झपाटल्यागत अभ्यास करू लागला. 5 महिने झाले. ओमकारची परीक्षा झाली. निकालाच्या दिवशी सगळे वाट पाहत होते आणि जेव्हा निकाल लागला, ओमकार नंबर पहिल्या 10 मध्ये होता. गावात जल्लोष झाला आणि ओमकार म्हणाला, गरिबी माझी कमजोरी नव्हती, ती माझी प्रेरणा होती आणि मेहनत हेच माझं शस्त्र. मित्रांनो, ह्या कथेतून आपल्याला असं शिकण्यासारखं आहे, स्वप्न मोठे ठेवा, पण त्यासाठी झटणं हे खरंच आहे. साधनं कमी असली तरी श्रद्धा आणि चिकाटी असली की यश नक्कीच मिळतं. समयाच्या आत तयारी करणं महत्त्वाचं असतं. ह्यावर स्वामी बोलतात, बाळांनो, तू कितीही मेहनत कर, पण ती मेहनत फळ देते जेव्हा ती श्रद्धेने ओथंबून भरलेली असते. तू रात्रभर जागून अभ्यास करतोस, डोळ्यात स्वप्न असतात, पण हृदयात जर श्रद्धा नसेल तर ते स्वप्न अपूर्ण राहतं. मी तुझ्या पाठीशी आहे, पण तू तुझं कर्म पूर्ण कर. मी तुला थांबू देणार नाही, पण तूच चालत राहा. जग कितीही म्हणू दे, काही होणार नाही. मी म्हणतो, बाळा, तुझ्यावर माझी कृपा आहे, तू यशस्वी होणारच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण तुझा दिवस नक्कीच उगवणार. फक्त मनात अढळ श्रद्धा ठेव, कर्मात प्रामाणिकपणा ठेव आणि स्वप्नात मी असतो हे विसरू नकोस. मी समर्थ आहे आणि तूही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.